नमस्कार सगळ्यांना। आज माझ्या घरी हळदी कुंकू समारंभ आहे। तुम्हाला सगळ्यांना माझ्या आजच्या दिवसात थोडंसं सहभागी करून घेते। रांगोळी काढणं, फुलं मांडणं, हळद कुंकू ठेवणं ही तयारी करताना मन आपोआप आनंदी होतं। आपल्या परंपरा खूप सिंपल आहेत, पण त्यातला अर्थ खूप मोठा असतो। अँगल चुकीचा असो वा लाइटिंग चुकीची, बट नवऱ्याचे एफर्ट मात्र 100% असतात आपले फोटो काढण्यामध्ये। संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरनान करणं ही आपली जुनी परंपरा आहे। मुलांना नजर लागू नये, मुलांचे आरोग्य आयुष्य चांगलं राहावं, नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून दूर राहावी। लहान मुलांचं बोरनान म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर प्रेम, काळजी, मायेची भावना या सर्व गोष्टींची परंपरा आहे। आपली माणसं घरी आले की घर कसं लगेच भरून जातं ना, आज अगदी तसंच वाटतंय। ओटी छोटी असली तरी प्रेम मात्र भरपूर आहे। गप्पा, थोडीशी मस्ती, थोडा गोंधळ, हळदी कुंकू समारंभ असाच असावा असं मला तरी वाटतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की कराल। फोटो शिवाय तर हळदी कुंकू अपूर्णच, आणि आता तर रील्सचा जमाना आहे, रील्स तर व्हायलाच हव्यात। आम्ही थोडेसे फोटो काढूनच घेतले। अर्थात परंपरा जपायच्या, पण काळाबरोबर थोडं ट्रेंड फॉलो करणं पण तितकंच मजेशीर आहे ना। सगळं सुरू असताना आरूला मात्र खूप भूक लागली होती। मग काय, थेट तिने पॅटीसवरच ताव मारला। तुमच्याकडे असं हळदी कुंकू साजरा होतं का? कमेंट मध्ये नक्की सांगा। आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे। नवीन ब्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये। बाय बाय।